गोकुळ निवडणुकीने सर्वच नेत्यांची झोप उडवली आहे. कारण एकीकडे पात्र संस्थांच्या लढाईत हे नेते गुंतलेले असताना दुसरीकडे मात्र या नेत्यांची खरी धावपळ उडाली आहे ती ठराव गोळा करण्यासाठी. जसा निवडणुकीचा पारा चढत आहे तसा ठरावाच्या बोलीचा भाव देखील गगनाला भिडत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो की पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात होते. पण आता नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या नाटकाचा पहिला अंक संपला आहे आणि ठराव गोळा करण्याचा पडद्यामागचा दुसरा पण सर्वात महत्वाचा अंक सुरू झालाय. यात नेत्यांची अक्षरशः दमछाक झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. आज आपण याच लाख मोलाच्या ठरावाची आणि कोऱ्या ठरावांच्या बाजाराची सविस्तर इनसाइट स्टोरी कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. गोकुळच्या राजकारणात सध्या सर्वात रंगतदार आणि चर्चेचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे कोरे ठराव. सामान्य माणसाला प्रश्न पडेल की हा कोरा ठराव म्हणजे नक्की काय. राज्यातील कोणत्याही सहकारी संस्थेच्या निवडणुकीत संबंधित प्राथमिक संस्था आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी एक ठराव करते. पण गोकुळच्या बाबतीत काही संस्थांनी यात एक वेगळी शक्कल लढवली आहे. खात्रीलायक वृत्तानुसार काही संस्था नेत्यांना थेट कोरे ठराव देण्याचे कबूल करतात. कोरा ठराव म्हणजे संस्थेचा शिक्का आणि पदाधिकाऱ्यांच्या सह्या असलेला कागद, ज्यावर प्रतिनिधीचे नाव मात्र रिकामे सोडले जाते. या ठरावावर मतदार म्हणून नेते आपल्या विश्वासातील व्यक्तीचे नाव टाकतात. सध्याच्या घडीला काही संस्था अनामत रकमांच्या नावावर संस्थेकडे काही लाख मोलाची रक्कम ठेवून घेत आहेत. जो जास्त पैसे देईल त्याच्या नावे हा ठराव दिला जातो, अशी उघड भूमिका काही संस्थांनी घेतल्याचे समजते. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण बाजारात ज्याप्रमाणे लिलाव चालतो तशी या कोऱ्या ठरावावर बोली लागते. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बोली आता तब्बल 5 लाखांपर्यंत पोहोचल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काहींनी अनामत रक्कम स्वीकारून आपले ठराव सुरक्षित केल्याची खात्रीलायक वृत्त आहे. आता पाहूया टोकन शब्दाची जादू. गोकुळ निवडणुकीत टोकन हा शब्द सर्वांच्याच परिचयाचा आहे. निवडणुकीची चर्चा सुरू झाली की टोकन या शब्दाचा आवाज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात घुमू लागतो. ठरावासाठी टोकन देणे किंवा अनामत रक्कम देणे हे उघडपणे चर्चा करण्याचे प्रकार नक्कीच नाहीत. पण गोकुळच्या निवडणुकीसाठी हे काही नवं नाही. टोकन म्हणजे थोडक्यात सांगायचं तर निवडणूक पूर्व काळात आमचेच मतदान तुम्हाला याची हमी देण्याचे एक नाट्य आहे. पण यावेळच्या निवडणुकीत कहाणीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. काही प्रमुख नेत्यांनी यापूर्वी संस्थांना काही रकमेचे टोकन दिले होते, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हजाराचे टोकन थेट लाखावर गेल्यामुळे नेत्यांच्या डोक्याला नवीन ताप झालाय. आधी रक्कम दिली असली तरी आता वाढीव टोकन दिल्याशिवाय संस्था दाद देत नाही. विशेष म्हणजे या दोन्ही बाजूच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असल्याने त्यांना हे वाढीव टोकन देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. खिशाला मोठी जळ बसत असली तरी सत्तेच्या सारीपाटावर टिकून राहण्यासाठी नेते मंडळी ही किंमत मोजत आहेत. आता पाहूया चॅलेंजचे संकट. आता या कोऱ्या ठरावांच्या खेळात एक मोठी कायदेशीर आणि तांत्रिक मेख दडलेली आहे. कोऱ्या ठरावाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या संस्था त्यावर कोणाचेही नाव टाकू शकतात. मग तो व्यक्ती त्या गावातील असो किंवा नसो. आणि असे प्रकार या आधीच्या निवडणुकांमध्ये देखील घडले आहेत असे बोलले जाते, जिथे कुठल्याही गावातील किंवा संस्थेशी थेट संबंध नसणाऱ्या व्यक्तींचे नाव ठराविक रकमेच्या मोबदल्यात प्रतिनिधी म्हणून टाकले गेले. पण या निवडणुकीत हाच प्रकार सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. जर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचे नाव टाकलेले ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आले तर त्याला समोरच्या गटाकडून थेट चॅलेंज होऊ शकतं. एका छोट्याशा चुकीमुळे किंवा पैशांच्या मोहापायी संपूर्ण ठरावच अपात्र ठरू शकतो. या सर्व घडामोडीत आणखी एक क्लिष्ट मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावे अनेक ठराव येणं, अगदी सही शिक्क्यासहित. गोकुळच्या राजकारणातील एका अत्यंत ज्येष्ठ नेत्याने यापूर्वीच असाच इशारा दिला होता की अशा प्रकारच्या चुकांमुळे मोठे कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊ शकतात. या ज्येष्ठ नेत्याचा अनुभव पाहता त्यांचा हा इशारा हलक्यात घेण्यासारखा नाही. एकाच व्यक्तीचे 2 किंवा त्यापेक्षा अधिक ठराव आले तर त्याला 100% चॅलेंज देऊ शकतं आणि मतदानापूर्वी मोठा आकडा अपात्रतेच्या फेऱ्यामध्ये अडकू शकतो. आता या सर्व परिस्थितीचे विश्लेषण करायचे झाले तर सहकार क्षेत्रात पडणारे नवीन पायंडे दिसून येत आहेत, जी चिंतेची बाब आहे. कारण गोकुळ ही केवळ एक दूध संस्था नाही तर ती कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक नाडी आहे. इथली सत्ता म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाची चावी हे सर्वच पक्षांनी गट ओळखून आहेत. म्हणून तर ठराव गोळा करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. आज आपण जे कोरे ठराव, लाखांची बोलेन, लाखांचे टोकन पाहतोय हे सहकार क्षेत्रातील बाजार स्वरूपाचे निर्देशक आहे.
ठरावाची जी लगीनगाई सध्या जिल्ह्यात सुरू आहे ती या नेत्यांना नक्की कुठपर्यंत घेऊन जाईल हे आज कुणीही छातीटोकपणे सांगू शकत नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते जर खरोखरच कोऱ्या ठरावांचा अतिवापर झाला आणि एकाच नावावर अनेक ठराव किंवा बाहेरील व्यक्तींची नावे घुसवली गेली तर निवडणूक आयोगाकडे आणि न्यायालयात हरकतींचा पाऊस पडेल. पात्र अपात्रतेची ही लढाई इतकी चिघळू शकते की याचा थेट परिणाम म्हणून निवडणूक लांबणीवर पडू शकते का असा प्रश्न आता उपस्थित झालाय. आणि जर असे झाले तर लाखो रुपये खर्चून टोकन वाटप केलेल्या नेत्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच होणार आहे. आता पाहूया गाव पातळीवर सुरू झालेली गटबाजी. सध्या गावागावात संस्थांच्या संचालकामध्ये फोडाफोडी करण्याचे राजकारण उधाणाला आले आहे. साम दाम दंडभेद वापरून हवी तेवढी बोली लावून ठराव आपल्याच नावावर करण्यासाठी गावगड्यामध्ये अक्षरशः जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. यात सर्वात लक्षवेधी आणि राजकीय दृष्ट्या कळीचा मुद्दा म्हणजे या ठरावांवर बोली लावण्यात नेत्यांमध्ये सर्वाधिक चढाओढ पाहावयास मिळत आहे. नेतेच एकमेकांसमोर उभे टाकल्याने आणि त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवल्याने या चढाओढीला एक वेगळीच धार आली आहे. या पैशाच्या राजकारणामुळे गावागावात एक विचित्र आणि तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या गावात वर्षानुवर्षे एकाच गटाची किंवा एकाच विचारांची संस्था निर्विवादपणे चालत होती तिथेही आता या लाख मोलाच्या ठरावावरून मोठी दुफळी निर्माण झाली आहे. एकाच ताटात जेवणारे संचालक आता ठरावाच्या बोलीवरून दोन गटात विभागले गेले आहेत. आता पाहूया प्रतिनिधी निवडीचा विरोधाभास. या सगळ्या राजकीय साठमारीत सर्वात मोठा विरोधाभास कोणता असेल तर तो म्हणजे यातील प्रतिनिधींची निवड. कारण ज्या व्यक्तीचा दुग्ध व्यवसायाशी काडी मात्र संबंध नाही, ज्याचे गोकुळला सोडा पण गावातही अर्धा लिटर दूध जात नाही, अशा भलत्याच व्यक्तींच्या नावावर हे ठराव केले जात आहेत. केवळ पैशांची ताकद आणि राजकीय लागेबांधे असल्यामुळे डमी नावांचा वापर करून संस्थांचे ठराव पळवले जात आहेत. या प्रकारामुळे गोकुळचा खरा कणा असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता पसरली आहे. ज्यांचं दूधच नाही तो आमचा प्रतिनिधी कसा, हा अत्यंत रास्त आणि संतप्त सवाल आता सामान्य दूध उत्पादक विचारू लागलाय. राजकारणाच्या या आखाड्यात खऱ्या शेतकऱ्याचा आवाज दबला जाण्याची ही स्थिती सहकार क्षेत्राच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारी ठरत आहे. या सर्वाचा सारांश म्हणजे आरोप प्रत्यारोपांची धूळ आता खाली बसली आहे आणि पडद्यामागील अर्थकारणाने वेग घेतला आहे. नेत्यांची प्रतिष्ठा आणि संस्था चालकांची अस्तित्वाची लढाई या दोन गोष्टीमुळे गोकुळची ही निवडणूक अतिशय महागडी आणि तितकीच कायदेशीर गुंतागुंतीची निवडणूक ठरणार आहे. ठरावांच्या या बाजारात कोण बाजी मारणार आणि कोणाचे ठराव कायद्याच्या कात्रीत सापडणार हे पाहणं रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं? ठरावाची ही लाख मोलाची बोली सहकार क्षेत्रासाठी मारक आहे की काळाची गरज? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.